काले शिवल्या यंदा म्हणते गणपतीचं सगळं तू ऐकलाय म्हणते बाबा. हा मंडप सांभाळलं हे ते म्हणजे अध्यक्ष तू आहे म्हणते. हा खरी गोष्ट आहे का रे बा शिवल्या? हा कोण सांगितलं तुम्हाला? म्हटलं काहीच्या काही नाही म्हटलं. ते झाबरून मधात करून राहिलं ते ऐकून नाही राहिलं. मागच्या वर्षी त्यानं त्याच्याच मनानं केलं आणि ह्याही वर्षी तो त्याच्याच मनाची करणार आहे. हो त्याला म्हटलं बाबू यंदा महातात मंडळ देत असशील तर मी राहतो मंडळात, नाही तर मी निघतो म्हटलं. चुल्यात गेलं तिकडं काय होतं. ज्या वर्षी पाहिला त्या वर्षी तू याच मनानं थोडी डमरू वाजणार आहे. हा नाही काही नाही आपल्या मनानं वाजला पाहिजे ना. हा त्यानं म्हटलं बँड तर बँड, आपण डीजे म्हटलं तर नाही. बँड तर बँड म्हणजे त्याच्याच मनाची झाली पाहिजे. जराची तिथं मजाकबाजी करायला केली तर ते चकडा करून करायला लावून देते. मग झाबरू काही माणूस आहे का तू? आपण मजाकबाजी करा तर ते चकडा करून राहिला. मग त्याच मराठी म्हणजे ते त्याची दादागिरी चालू राहिला तो मंडळावर. नाही तर काय मी आहे तर कोणीच नाही. वासभराचा आहे का? असं थोडी जमणार आहे. मंडळ सगळ्याच बराच ऐका लागते. नाही गा झाबरू तर काय आहे नाही एक नंबर पोल काय त्याचा काय व्यवहाराचं काम म्हणून त्याच्यापाशी तर बाबा म्हणजे व्यवहाराचं काम एक नंबर करते तो. आटाने इकडले तिकडे नाही जाऊ द्यास. एक नंबर पोल काय व्यवहाराच्या बाबतीत. हो तुम्हालाच वाटते ते व्यवहाराच्या बाबतीत एक नंबर आहे 2 नंबर आहे. कोणाला माहिती तिकडं घरी भरत असं म्हणून पैसा काय मंडळाला कमी पैशाने येऊन राहिला का? वर्गणी लई येऊन राहिली पण दिसून नाही राहिली. कुठं गेली काय गेली हा कायदा पत्ता नाही लागून राहिला. आपण विचारलं एवढी वर्गणी कुठे गेली? तेले लागले गेले म्हणते सगळे. म्हटलं काही नाही कंदीला भजी ते तुम्हाला वाटून राहिलं तिकडे. म्हटलं तो सगळ्याच्या डोळ्यावर झाक्या मारून राहिला. मग सगळे तिकडे घर भरून राहिला. तो त्याचा झाबरू कमी नाही म्हटलं. कमी नाही तो एक नंबरचा म्हटलं पुट्ट हुशार आहे ते. टकला आहे ना. मग त्या डोक्यात केसर नाही ना. मग त्याचं डोकं एवढं चालते. कमीच आहे का ते टकल्या लय हराम करायचे. मग पुरं घर भरून राहिलं ते सगळ्याच्या डोळ्यावर म्हणजे चादर टाकून राहिलं ते. लपू बरोबर आपलं घर भरायला पैशानं. हो बरोबर आहे शिवलाल मुद्दा. तेव्हा तर त्याच्यापाशी कधी म्हणजे अशी पैशाची खाळ नाही बोलत. जेव्हा बरं झालं तेव्हा त्याच्यापाशी पैसा राहतेच. कोणाला उधार देणार 5,000 एवढा मोठा पैसा येते कुठून? हा एकट्याचेच कमाईचा मोठा कामाला जात नाही. एवढा मोठा पैसा येते कुठून? तुम्ही सांगा ना. तो काही ना काही गेम करून राहिला दरवर्षीच करते तो म्हणून त्याच्यापाशी एवढा मोठा पैसा राहते. हो तेच तर. हा एवढा मोठा पैसा म्हणजे मग येते कुठून त्याच्यापाशी? हा 12 मास पैसा असते त्याच्यापाशी. 12 मास कवास म्हणजे तो म्हणजे कवास खाली शान राहत नाही तो. त्याच्यापाशी पैसा म्हणजे असतेच. हो घरी असं इथं असं तिथं असं बँकेत असं एवढा मोठा पैसा येते कुठून? हा त्याचा बुडा म्हातारा बुडा आहे आबाजी. हा तर डेरी बुडा घरीच असते. मग कोण जाते कामाला? एकटा जाईन तो. एकट्याच्या भरोशावर काय एवढा मोठा पैसा शिल्लक पडते का? सांगा बरं तुम्ही सांगा कंदीला पाहिजे. एकट्याच्या भरोशावर एवढा मोठा पैसा शिल्लक पडते का? तुम्ही सांगा. नाही ते तर मुश्किल आहे म्हणा. एकट्याच्या भोल्याच्यावर काय शिल्लक पडतील बाबा? खाऊन पिऊन बोलला इथे काही नाही शिल्लक बोलत. काही आता नाही खलकू शिल्लक नाही बोलत. मग नाही का मला माहिती आहे ना मा घालता ताल. हो माझ्या घरी मी आता एकटाच कमावून आलो होतो. आता ते माझ्या पुत्र आतापर्यंत आहेतच खाऊन आलो. आता काही ना काही तो हातमाला आलो होते. आता काही ना काही कमत झाला जातो 10-5 रुपये. नाही तर काय माझ्यात भलं चालवतं तर मला माहिती आहे काही नव्हतं. एकट्याच्या भोल्याला काहीच नाही होत. मग मी तेच म्हणतो ना. मग बा ह्या याच्यापाशी एवढा मोठा पैसा राहून राहिला तर बा कुठून येऊन राहिला? हा इथं मंडळात एवढी मोठी वर्गणी येऊन राहिली आणि तेवढा काही पैसा खर्च करून नाही राहिला. होऊनच नाही राहिला ना. तेवढा मोठा पैसा काय लागूनच नाही राहिला. वर्गणीला येऊन राहिली. मग कमी वर्गणी येऊन राहिली का? एवढा मोठा पैसा चालला कुठं बा? सांगा ना मला. ते सांगत नाही तो. इथं गेले इथं गेले असं सांगते. नक्की सांगत नाही कसे गेले किती गेले काय गेले. म्हणजे काही ना काही म्हटलं 100% मी सांगतो ना. कंदीला भजी गोल आहे म्हटलं. गोल आहे काहीतरी लंबा झोला आहे त्याला. दरवर्षी तो म्हटलं सगळ्याच्या डोळ्यात चादर झाकून राहिला आणि घरात पैसे भरून राहिला. हे तर काही बोलबल नाही. मग लाजा आपण एवढी मोठी वर्गणी फालतो या घरात बोलते बोलबल नाही ना. मग अजिबात बोलबल नाही. म्हणजे ह्या वर्षी मग वर्गणी फाला नाही लागन. मग पाय म्हणा बा तू काय असं म्हणा लागन. मग त्याला नाही घर भरून राहिला त्याचावाला तो असंच कला लागन. मग तसंच करा बिलकुल तसंच म्हणा दिले. अजिबात काही म्हटलं वर्गणी फाडू नका. काही फाडू नका. जमलं तर आपण दुसरं मंडळ उभं करू. आपला गणपती बसवा आपण. हा काय साला देवाच्या नार पैसे खाऊन राहिला तो झाबरू टकल्या भोकाचा. मग कमीच आहे का? आराम करायचं टाकलं. मग देवाच्या नार पैसे खाऊन राहिला घर भरून राहिला तो. काही म्हटलं त्याला देऊ नका वर्गणी फरगणी काही नका देऊ. त्याला म्हणा बाबू तू बसवतो ना तूच 5 बस म्हणा तिकडं. आम्हाला काय सांगू नको. मी रे बा शिवलाल मी कसं काय करा? आम्ही दरवर्षी म्हटलं वर्गणी फाडतो ना. 1000 रुपये फाडतो. 1000 रुपये आता आपल्या गावातला गणपती बाबा एका डब बसते 1000 रुपये वर्गणी फाडतो मी. मग हो ना कोणीच कमी नाही करू राहिला ना वर्गणीसाठी. दरवर्षी वर्गणी चांगली येऊन राहिली आपल्या गावातून. कमी वर्गणी निघून राहिली का? लय वर्गणी निघून राहिली. पण एवढा मोठा पैसा चालला कुठं तेच तर समजून नाही राहिलं. आणि तुम्ही काही म्हणजे बोलत नाही. मी बोललो तर माझी टोन दिसून पडते. मग तेच तर तुमचं ड्रायव्हर शिवलाल भाऊ माझी टोन दिसून पडते. आपण दोघं जण बोलतो ना. बाकी कोण बोलते मागं बोलते. तर समोर कोणीच बोलत तोडावर आपणच आहे. तोडावर बडबड करणारे आपण बोलतो वाशी होतो. म्हणून म्हटलं सगळे जण बोलत असेल तर बोला. त्याला फालतू काही बोललो का म्हटलं. आपल्यावर येऊन बोलते. मग आपल्याला बोलते लोक नाही का? नाही रे झुमरे आम्ही तुमच्यासोबत काल टेन्शन घेऊन राहिला. आता आम्ही म्हटलं आम्हाला माहित नव्हतं एवढं कारस्थानी. आता हे घरगीर भरून राहिला म्हणून कोणाला काय माहित बाबा. आम्ही काय एवढं लक्ष देतो. वर्गणी दिली का आम्ही मोकळ. आम्हाला काय माहिती त्याच्या मागचं एवढं मोठं कारस्थान आहे म्हणून. बाबा म्हणजे दरवर्षी तू एवढा पैसा म्हणजे घरात म्हणजे भरून राहिला बाबा जमा करून ठेवला असेल त्यानं. तो अरे बाबा काही विचारू नका बबन भाऊ. म्हणजे दरवर्षी तो 20-25चा गेम तर आरामशीर करते. तेव्हा तरी त्याच्यापाशी म्हटलं एवढा मोठा पैसा आहे. आता कुठून राहणार आहे सांगा बरं तुम्हीच कुठून राहणार आहे. तोच तो दरवर्षी म्हटलं गेम करते. तो लंबा 20-25-30 हजारानं चांगलाच गेम करते.
ठीक आहे आणि यंदा कर ना म्हणा गेम कुठून गेम करते आणि काय करते तर काहीच कोणाला काही म्हणजे काही देऊच नका कोणाला सांगून ते सगळे कोणाला कोणीच नका देऊ म्हणा चुल्यात गेलं तिकडं काय व्हायचं बस म्हणा ते टाकलेले एकटाच हा एखादा पैसे दाबून घर भरून राहिलं नाही माहिती नव्हतं एखादं मला एवढं मोठं कारस्थान ते अजूनही कोणालाच नाही माहीत आहे ते आम्हालाच माहीत आहे फक्त आम्ही ना पत्ता लावला म्हणून आम्हाला ते माहीत पडलं बाकी काहीच नाही त्याला म्हटलं म्हणून तर म्हटलं व्यवहार बाबू महापाशी देत असशील म्हटलं मी मंडळात राहतो नाही तर मी राहत नाही चुल्यात गेलो तिकडं काय होतं हां दरवर्षी तुझ्याच पैसे व्यवहार तुझ्याच पैसे व्यवहार हा पैशाचा काय करतं काय नाही करत काही सांगत नाही काही नाही हां बरोबर आहे रे शिवलाल बरोबर आहे म्हटलं आम्ही त्यासोबत टेन्शन घेऊन हे कंदीला पाहिजे हो ना बोला बोला मला एवढं काही माहीत नव्हतं बाबा या झाबला घर भरून राहिला म्हणून वाटत नाही ना पण पुत्त वाटत नाही लेखाची इमानदार दिसते वाटत नाही असे कामं कलन म्हणून पण काही सांगता नाहीत बाबा पैसा आखली काही करू शकते पैशाची लोक हां आत्ता गेले बा कंदीला पाहिजे तुम्ही न गोष्ट पैशासाठी काही इमानदारी नाही पाहत ना फिमानदारी नाही पाहत पैशासाठी काही करते लोक नाही तर काही करतात अरे म्हटलं शिवला पहिला आपण एक काम करू घेऊ म्हटलं आपल्या गावातल्या पुट्याला सांगत राहते त्या लाऱ्या गिऱ्या झाबरू सोबत काही बरा काही म्हणजे काही ठेवतो का बरा आम्ही मंडळात आहे नाही काहीच नाही ते भारतीय तुम्ही दोघं जण पाच बसा बरा बाबा काय तर सांगू तुला पुट्याला कारस्थानी पैशाची घर भरून राहिला म्हणून मग तेच खायला राहते आपण निघूनच जाऊ ते नाही जात मग आपण दुसऱ्या घरमध्ये बसवून टाकू चाल मग त्या शेताला किती सांगून देऊ ते पुट्टे पुढे पुढे करते जराशे मार झाबरूदा घर भरून राहिला स्वतःचं भिंत चाल त्याला सांगून द्या शेताला जाऊन सांगून दे मग सगळ्या पुट्ट्याला कोणी जायचं नाही पैसे देऊ नका काही देऊ नका सगळं सांगून देतो चला हो दा थांबून द्या म्हणजे पोत झाबलू टाकला तर बोलाच उचल निघाला का आता घर बोलून राहिला नाही म्हणून त्याला म्हणजे पैसे राहायचे 24 येतात अरे बाप रे शिवलाल भुजूमवर रे बापा म्हटलं तुम्ही कसे काले बा काय काम करलं मग घरी आज काम म्हटलं जरा महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुले म्हटलं झाबरू घेऊन आलता का झाबरू भेटला का तुले काही सांगितलं का बापा सकाळीच भेटला झाबरू जात नाही तर काय मीटिंग येत आहे आता मीटिंग आहे थोड्या केवढ्यात हो झाबरू ते मातीच्या सोबत ते चारानाला गेल्या बाबरामध्ये अरे तिकडून आल्यावर मीटिंग आहे गणपतीची हो मंडप कसा बांधायचा काय बांधायचा सगळं म्हणजे मीटिंग आहे सगळं होणार आहे आता हो थोड्या केवढ्यात थांबून जा ये जा म्हटलं आपल्या मंडपापाशी तिथं हा तिथे ये जा म्हटलं वट्यापाशी हां एक काम करतो तूच जा जाऊन चांगला दिसतो आम्ही येतही नाही ना काहीच नाही हां म्हटलं भाऊच्या त्या तूच जातो म्हटलं तूच जा जाऊन चांगला दिसतो आम्हाला बोलावू नको ना आम्ही येतही नाही चुल्यात गेलो तिकडं काय होतं हां लागून गेले को कोणी टकल्याच्या मागं म्हटलं तो घर भरून राहिला घर पैशानं घर भरून राहिला तो दरवर्षी किती मोठे पैसे म्हटलं वर्गणीतले वाचून राहिले कुठं चालले काही दिसून राहिले का हां तो तरी आठवण दाखवून राहिला का तरी त्याच्यात मग धावून राहिलेलं का हो बैता टोंडे हो काय घर भरून राहिला काय ना घर भरून राहिला तो काही काही बोलून राहिले म्हटलं बाबा तो घरचे पैसे लावणारा माणूस आहे तो जाबरूदा कमी नाही आहे तो मग कमी पडले तर म्हटलं जवळचे पैसे लावते आणि काढतही नाही असा माणूस आहे अरे बाबा शिवलाल हो गोट्यासमोर किती काय डोकं फोडलं तरी गोट्याला घाम नाही येत म्हटलं जाऊ द्यायला किती काय सांगितलं डोकं फोडू तरी याला समजणार नाही आहे झाबरूदाच करत राहणार आहे तो त्याचं घरच भरणार आहे जाऊ तिकडे तुल्यात आपणच त्या मंडळाला तू निघून जाऊ हा यायला प्रव द्या घेऊ द्या टोले घेऊ द्या म्हटलं भरू द्या त्याला घर मस्त हे काय ऐकत नाही याच्या डोळ्यावरती पडदा झाकला ते काही निघत नाही करून द्या होऊ द्या याच्या मनात होऊ द्या नेमकं झालंच काय मला काय ते समजायला नव्हतं मला म्हटलं तुम्ही बरोबर पदरी समजून सांगा झालं काय घर भरून राहिला काय म्हणजे काय काही म्हणजे समजलं नाही हा कोणते पैसे आपले घ्यावं ते तर सांगा मला कसं काय घर भरलं काय भरलं हा पद्धती सांगा मला समजून अबे म्हटलं तो झाबरू दरवर्षी कितकाले पैसे दाबून राहिला घर भरून राहिला म्हटलं तुमच्या लक्षात तरी येऊन राहिलं का आला का तुमच्या लक्षात तरी झाबरूदास करून राहिले हा समजून सांगा म्हणता पद्धतशीर हा तुला माहिती आहे ना दरवर्षी किती मोठी वर्गणी येऊन राहिली मग एवढी मोठी वर्गणी आपली काही लागून राहिली का हा लागून राहिले का पैसे मग एवढे मोठे पैसे चालले कुठं बा कुठं चालले सांग ना तूच हा लावणं म्हटलं जरासं डोकं लावणं कुठं चालले काय चालले शिल्लक पडून नाही राहिले दरवर्षी मग पैसे चालले कुठं ते सांग ना चालले कुठं आता कामी चालले इकडं तिकडं आता कमी काम काम असते का पैशाचं इथे तिथं पैसेच पाहिजे ना बगर पैशाचं कोणतं काम होते सांगा बरं जाऊ दे बाबा तुझ्यासमोर डोकं आपटून काय फायद्याची गोष्ट नाही आहे म्हटलं जा बसू त्यासोबत त्याला घर भरू दे करा तुमच्या मनानं काय पट्टे करा हो आपण काय नाही बा मंडळात हो तुम्हीचा म्हटला हो दोघं तिघं जण तुम्हीचा अख्खा गावच्या गावात नाही म्हटलं सगळं जणांना माहीत पडलं हे म्हटलं ते झाबऱ्याच्या कारस्थानी घरभराच्या सगळ्याला माहीत पडलं समजून निघून राहिलं कोणीच यावरची वर्गण देणार नाही जमलं तर आम्ही दुसरा गणपती बसवणार आहे तुम्ही बसा तुम्ही तुमचा गणपती बसवा आम्ही दुसरा बसवतो हो लेक हो घरात पैसे खाऊन राहिले म्हणजे तुझ्या संध्यासोबत हो मिली बघत असून दिवाळी नाही तर का आता बसत तू म्हणजे त्याच्याकडूनच बोलून राहिला एवढं सांगून राहिलं तरी त्याच्याकडूनच बोलून राहिला हा तुझ्या सण त्याच्यातून मिळला तुम्ही खाल्ले सण 10-5 म्हणून तर म्हटलं शिवला कोणाला बनवून राहिले तुम्ही 10-5 खाल्ले हे खाल्ले ते खाल्ले आपण नाही खाल्ले आपल्याला आटाण्याचा डाग नाही म्हटलं खाल्ले भरले इथं नका सांगा तुम्ही मले हा तू नाही खाल्ले सण मी नाही खाल्ले म्हटलं त्यांना खाल्ले सण माहित नाही मले पण मी नाही खाल्ले हा म्हणले सांगून राहिले ते मग समजून घे ना तुला एवढं प्रेमानं समजून सांगून राहिलो का त्याच्या मागून नको लागू ते घर भरून राहिलं त्याचं वालं पण तू ऐकून राहिला का नाही जाबरू दादा करून राहिला तू बोलायला लावून राहिला तर मी असं म्हटलं मग झोमते ना तू नाही खाल्ली असेल म्हणून मग आता कशी झोमली तुले पण म्हटलं तू नाही आहे मला माहीत आहे आपल्या याच्यात म्हणलं खुनलंच नाही आहे तसं ते मारती नसन का खाल्ले पैसे हे फक्त झाबरूनच म्हटलं केलाय ते ना 20-25 हजाराचा तो दरवर्षीच करून राहिला गेम तो घरात भरून राहिला सगळे पैसे एकटा तो गेम करून राहिला सांगतो तुला मी वर्गण राहून राहिली ना मी म्हटलं पावती बुक पाहिलं किती मोठी वर्गणी आली एवढे मोठे पैसे कुठंच नाही लागले हा लागले असं तर उरून पुरून काही ना काही तर उरायला पाहिजे पण काहीच नाही उरायला ना दरवर्षी काहीच नाही उरून राहिलं
हा ते तर आहे म्हणा, उरून तर नाही राहिलं. अरे झापरू झालं म्हटलं तो म्हणजे इकडे लागले तिकडे लागले तिकडे लागले इकडे लागले, मग आपण काय काही म्हणतो बाबा, आपण काही हिशोब घेणार का त्याच्यापासून? तो मोठा आहे आपल्यापेक्षा, करून राहिला हिशोब घ्यायचा का त्याच्यापासून? जाऊ दे बा, लागले समजा लागले असं आपण काय तेवढी विचारतो. आणि तुम्ही मला म्हणून राहिले खाल्ले असून तू नाही खाल्ले असं त्यासोबत, मी नाही खाल्ले बाबा. मला माहित आहे तू नाही खाल्ले, तेच आहे म्हटलं एकटं, तेच आहे एकटं, तेच एकटं हुशार पंची आहे. मग नाही त्याला टकलं आहे ते, टकलं हुशार आहे ते, कमीच आहे का ते टकल्या भोकाचं. मग कसं काय करता आता, कसं करू मी? हा म्हणजे मग मी जाऊ नाही का आता? मीटिंग मध्ये बोलावलं झापरू जायला, मग जाऊ नाही का? काय बा आता तुला एवढं सगळं सांगितलं, पा जाशील जाजो नाहीत नको तर मला काय सांगतं बाबा, आपण तसं दुसरा गणपती पाहू म्हटलं, बसून टाकू. हा याला बसू दे ह्या गणपती. हा काय करतो मग? हा मंडळ तो बरोबर चालून राहिला, नुसतं पैसे खायचं काम पुरं राहिला. मग काय कामाची काय शेट आहे का? हा काय कामाची काय शेट आहे का मग? हा सांग ना तूच. बरं पाय विचार कर तू, एवढं तुला फोटो सांगितलं म्हटलं, पाय बघ तुला काय पडते काय नाही, कर बा तुला जे पडते. चला शिवलाल भाऊ म्हटलं एकदम डोकं फोडून सांगण्यात काही फायद्याची गोष्ट आहे नाही. हा जिले जसं ऐकताय रे तसं ऐकत, तर तुलाच जाय तिकडं मध्ये जाय झापरू सोबत, त्याच्यासोबत त्याला गणपती बसवाले. आपण इकडे पाहू, आपण दुसरा गणपती बाप्पा बसू आपला ना, आपलं मंडळ डोकं फोडू चांगलं. हे लगाचे पैसे खाते आपण, पैसे नाही खात आपण त्याच्यात पैसे. चल मग जाऊ दे, पाय मग त्या पाय तुला काय पडते तर कर बाबा, कर तुला जे पटन ते कर. सांगितलं तुला तेवढं डोकं फोडून काय पडते ते कर तू. चल रे वा झिमऱ्या. अबे मारती, अबे काका झालाच नाही का त्या चारा कापून? म्हटलं बस करणं झाला असं तर चालणं, तिकडे मीटिंग घ्यायची ना गणपतीची. तू येले का कोणी टाईमवर काही आणतं चारा न फारा, माय नंतर आरामशीर येतात नाही. चाल बरे चारा घेऊन. म्हटलं आता घे बस कर, झालं असं. तिकडं अजून मेळ लावायचा आहे मीटिंग मध्ये, अजून काय होते, कोणाचा काय नवीन तंबू आणते तर तो म्हणते माय मनाचा कर, तो म्हणते माय मनाचा कर, तो म्हणते माय मनाचा कर. यंदा तर मी माय मनाचा करतच नाही म्हणा आता. या वर्षी गावातल्या लोकांच्याच मनानं करतो, नाही का दरवर्षी तेच आहे. एक म्हणजे डीजे सांग, एक म्हणजे बँजो सांग, एक म्हणजे बँड सांग. आपण काय सांगा? हो रे म्हटलं थांब आलो बस झालंच. तो घे लवकर घे जरा, डोकं भी नाही तिकडं ते त्याच्या आता डोक्याला ताप येणं चालू आहे, नाही का? तो अलग सांगते, ते अलग सांगते, ते अलग सांगते, पोट्टे अलग सांगते. कोणाच्या मनाचा आगन कोणाच्या मनाचा करा, कसं काय करा ना काय करा. तर मंडळ चालवणं काय का सोपी आहे का? यायला मजा कसं वाटते. शिवलाल भाऊ म्हणते मापाशी दे म्हणते, व्यवहार पैसे खाले माय विन तर कसंच काय करा. तर आला दिन देऊन देतो बाबा, घ्या सांभाळा म्हणतो म्हणजे हे व्यवहार सांभाळा तुम्ही, करा तुम्हाला काय पडते तर करा बा, करा तसंच करतो. देऊन देतो यंदा. झालं आपण जेवढं करा तेवढे म्हणजे ते हे करून राहिले यंदा. त्याच्यापाशी देऊन देतो पैशाचं काम, सगळं व्यवहार 5 बसा निपटाले गाले. मी तरी लय कमी पैशामध्ये सगळं निपटून टाकतो, पण नाही यंदा तेलच घेतो टोले चुलत गेला काय होतं. काय झालं रे म्हटलं त्या काय बाबा एवढं म्हटलं तुम्ही इकडं आणलं काय म्हटलं, काय सांगून काय सांग ना काय झालं काय नाही, सांग ना म्हटलं फत. गोष्ट अशी आहे लक या लाऱ्या, म्हटलं बाबू आपलं गणपतीचं मंडळ आहे झापरू ते चालून राहिलं. तर म्हटलं हे भुसण्याचे बाबा म्हणजे शिवलाल भाऊ ते सांगून राहिले होते का बा झापरूदा दरवर्षी पैसे वाचून राहिले, त्याचा घरात तो पैसा भरून राहिला. हा गणपतीची वर्गण लय होऊन राहिली, तेवढे पैसे आपल्याला कार्यक्रमाला लागून नाही राहिले, उरून राहिले. आणि त्याच्यामुळे झापरूदा शिल्लक पैसे दाखवून नाही राहिला. सगळे खर्च झाले म्हणजे लागले म्हणजे इकडल्या तिकडं, म्हणजे बाकीचे पैसे झापरूदा त्याच्या घरात भरून राहिला. तर यंदा आपल्याला म्हटलं त्याला सपोर्ट करायचा नाही आहे, वर्गणी नाही फळायची, मंडळात जायचंही नाही काहीच नाही. ते झापरूदा आणि ते मातीदा ते काय 5 बसून म्हटलं हा त्याच्या आहे ना आपले नाव म्हटलं खराब होऊन राहिलं. नाही तर का लोक आपल्याला म्हणून राहिले का बा यानं पैसे खाल्ले असं, पुट्टे नाही खाल्ले ते नाही खाल्ले असे म्हणून राहिले. मग बोले हे तर कमालच झाली. आपण काय पैसे खाल्ले बाबा, आपल्या पैसे दादा व्यवहार नेला तर ठेवायला नेलात काय तर काहीच नेलात आपल्या पैसे. आता काही झापरूदा पाहिजे इथे. मग तेच आहे ना, तेच तर आपल्या पैसे कायचं काही राहत नाही. मग आपलं नाव बदनाम राहिलं ना बिना कामाचं. शिवलाल बोलते माघारी, शिवलाल बोलून झुमर भाऊ मला सांगितलं बाबा असं हो तुम्ही म्हणे पैसे खाल्ले म्हणे. मी नाही खाल्ले बाबा, ते झापरूदांना खाल्ले असं माहित नाही, पण आम्ही पैसे खाल्ले नाही. आमच्या पैसे आट्यांचा व्यवहार नाही आहे म्हटलं. जे काही व्यवहार आहे ते झापरूदा पैसे आहे हा, आणि ते मातीचा पैसे आहे हो, ते काय त्याच्या पैसे आहे सगळं, आणि तेच पाहून राहिले म्हटलं पैशाचा व्यवहार. आपल्या पैसे काही नाही ना, आम्ही ना काही खाल्ले नाही. बरोबर आहे, आपण खाल्लेच नाही तर खाल्लेच नाहीच म्हणणार आहे ना. खाल्ले तर बाबा खाल्ले, आपल्या पैसे व्यवहारच नाही तर आपण कुठून खाणार आहे बाबा. तर असा गेम आहे म्हटलं तो. आणि आज झापरूदाची मीटिंग मग सांगितलं ते ना, तर म्हटलं आता मीटिंग मध्ये काय कोणी जाऊ नका, आणि सप्पा काही कोणाला त्याला भेटू नका. झापरूदाला भेटू नका आणि कोणालाच काही भेटू नका, काही सांगू नका. तुलाच गेलं तिकडं काय व्हायचं म्हणा, आम्हाला काही आम्ही काही मंडळात आहे नाही म्हणा बा यंदा. सपा बोलून द्या, आम्ही काही बा मंडळात आहे नाही यंदा, आम्ही काही येत नाही म्हणा मंडळात, आम्ही निघालो म्हणा. एवढं बोलून द्या, विषय खतम करून टाका. त्याच्यानं आपलं नाव खराब होऊन राहिलं ना. मग नाही का त्याच्या एकट्याच्यानं आपलं नाव खराब होऊन राहिलं. एवढा मोठा पैसा येऊन राहिला मंडळाला, चालला कुठं चालला काय झालं काही दाखवून नाही राहिला झापरूदा. मग त्याच्या एकट्याच्यानं आपलं नाव खराब होऊन राहिलं. चुलत गेलं तिकडं काय व्हायचं. मग माझ्या घरापर्यंत झालं ते मला म्हणे हो मायवीन माझं डोकं खराब झालं. म्हटलं एखादी फाडी घेऊन टाकतो रे शिवलाल भुजा डोक्यावर. अरे हो चेता बाबा, अरे बा ते काही नको करू पागलपणा, गोटान फुटा टाकतो म्हणतो बाबा.
नाही रे टाकत नव्हतो ते मनाची गोष्ट होई पण माझा असा दिमाग खराब झाला कसंच वाटे बरे मग नाही तर काय हे काही गोन म्हटलं पैसे खाल्ले मग दिमाग नाही खराब होत का तूच सांग होत काय खराब हा आपलं काही लेणं नाही देणं नाही देवाच्या याच्यातले पैसे जर खाल्ले म्हणून मग दिमाग नाही खराब होत का हो ते तर आहेच म्हणा ते तर होतेच खराब पण ते झाबरूत आहे ना ते ना खाल्ले ना पैसे मग तुम्हाला काय लागायला पाहिजे तुम्ही नाही खाल्ले तुम्ही काय अंगावर घेऊन राहिले हा तुम्ही काय अंगावर घेऊन राहिले माझ्या बाबाजी म्हणते ना ते बरोबर आहे बरोबर आहे ते आता मी तेच सांगू राहिलं म्हणून म्हटलं कोणी काही जाऊ नका काही सांगू नका चुल्यात गेलं तिकडं आम्ही काही मंडळात आहे नाही म्हणा आम्ही येतो नाही म्हणा काही तर काहीच नाही बस झालं विषय खतम करून टाका हा पैसे खाऊन राहिला घर तर भरून राहिला नाव आपला डॅमेज होऊन राहिलं मग हे कामाची कशा काय का ते हा बंद करून टाका काही जाऊ नका मी तर नाही जर आता हो लोक असे म्हणते बाबा पैसे खाल्ले देवाच्या याच्यातले माहवी हट काही जाऊ नका म्हटलं जाऊ दे तिकडे चुल्यात